स्माइल वेलकम. आजच्या डे 3च्या सेशनमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. आज आपण आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांना टाटा बाय बाय करण्यासाठी रेडी राहायचंय. क्योंकि अगर रेकी न आपल्या पॉझिटिव्हिटीच्या सकारात्मकतेच्या नव्या ऊर्जांना अट्रॅक्ट करायचं आहे तर पहिले खाली हो जाना बहुत जरुरी है. पहिले से बहुत कुछ भरा है, इसने कहा, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, माझ्या जीवनात असं घडलं तसं घडलं. जो कुछ भी भरा है आज खाली कर दो. जितने अच्छे से आप ये सारी चीजों को खाली करोगे उतना ही आने वाला कल ज्याच्यामध्ये आपण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा ऍक्टिवेट करणार आहे त्याच्यात तुम्हाला खूप सुंदर पॉझिटिव्हिटी भेटणार आहे. सो काल आपण पोहोचलो होतो व्हिज्युअलायझेशन. आज पहिले आपण एक मेडिटेशन म्हणजे काय ते समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक जवळपास 3 सव्वा 3च्या जवळ 3:30च्या जवळपास आपण पास्ट लाईफ मेडिटेशन जो आजचा महत्वाचा प्रमुख विषय आहे तो आपण घेणार आहे. त्याच्या आधी आपण महत्वाचं जे आपलं कालचं राहिलं मेडिटेशन. आता जर आपण मेडिटेशन, व्हॉट इज मेडिटेशन जर कुणाला म्हटलं तर मेडिटेशन म्हणजे काय, तर कुणी म्हणेल ध्यान, शब्दशः अर्थ. पण एक लक्षात घ्या सर, अमोल सर काय वाटतं व्हॉट इज मेडिटेशन, तुमच्या दृष्टीने मेडिटेशन म्हणजे काय? मन एकाग्र करणं मॅडम. मन एकाग्र. सर डोळे बंद केल्यावर अख्खी दुनिया फिरून येतो ना, कुठं मन एकाग्र होते? असले नसलेले विचार बाहेर होत पडतात. नाही. बरोबर की नाही? व्यक्ती हो जेव्हा एकटा हो. असतो, डोळे बंद करतो, तर कधी कधी डोळे बंद करायची भीती वाटते कारण जास्ती विचार येतात, मन शांत होत नाही. याचा बरोबर. डोळे बंद करणं किंवा मन एकाग्र करणं ते तर सोडूनच द्या. तर मेडिटेशन म्हणजे माझ्या दृष्टीने काय, तर मेडिटेशन आपला सगळ्यात महत्वाचं जर काही रियालिटी असेल तर तो म्हणजे आपला जोपर्यंत या देहामध्ये हा श्वास नावाची ऊर्जा चालू आहे, प्राण ऊर्जा चालू आहे, तोपर्यंत आपलं या जगाशी कनेक्शन आहे. बरोबर आहे? आता खरा मेडिटेशनचा अर्थ जो मी माझ्या जीवनात अनुभवला तो तुम्हाला शेअर करते. बघा, हायवेवर बोर्ड लागलेला असतो, नजर हटी, काय लिहिलं असतं अमोल सर पुढे? दुर्घटना घडते. दुर्घटना घटी. बरोबर आहे? आता साधी जर तुम्ही एखाद्या वेळेस घरी मदत करायला कांदा चिरायला घेतला आणि ती सुरी बोटावर आली, बोट कापल्या जाणार आहे. या हो. जगामध्ये जेवढेही अपघात घडले, कशामुळे घडले? कुणाच्या तरी त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये दुसरा विचार चालू होता आणि म्हणून त्याच्या हातून तो अपघात घडला. बरोबर आहे? म्हणजे त्याचं त्याच्या माइंडवर दुसरा कुठल्या विषयाचा प्रभाव होता म्हणून त्या व्यक्तीच्या सोबत ती घटना घडली. नजरटी दुर्घटना घटी, ही गोष्ट त्या व्यक्तीसोबत घडली. याचाच अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये वर्तमानाच्या क्षणामध्ये जो श्वास घेतोय आणि त्या श्वासासोबत जे काम पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी करणार, लक्षपूर्वक करणार, तर ते 100% सक्सेसफुल होईल. समजा मुलांनी अभ्यास करताना त्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं, पूर्ण फोकस टाकला, म्हणजे वर्तमान. मेडिटेशन म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे लक्ष देणं. ठीक आहे, मग लक्षपूर्वक जर त्यांनी केलं तर ते काम त्याचा अभ्यासात सक्सेस होईल. जर एखाद्या गृहिणीने त्याचा स्वयंपाक करताना पूर्ण मन लावून तो काम केला म्हणजे ध्यान, मेडिटेशन. मेडिटेटेड होणं म्हणजे काय? डोळे बंद करून तासनतास बसणं नाही, विचारचक्र फिरतात. पण तुम्ही जे काम करताय त्याला 100% डिवोट होणं म्हणजे खरं ध्यान आहे. त्याचा रिझल्ट 100% येणारा एखादा व्यक्ती, जर शिक्षकांनी 100% शिकवायचं काम केलं पूर्ण, त्यांनी म्हटलं की माझं ध्यान म्हणजे माझ्या मुलांना माझं वाक्य प्रत्येक गोष्ट समजणं, याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी घडतील. डॉक्टरांनी ऑपरेशन करताना थोडं जरी त्यांचं ध्यान इकडे तिकडे गेलं, बरोबर आहे, हार्टच्या जागी लंग्सला चिरा लागला, काय होईल? इसका मतलब ध्यानाचा खरा अर्थ आहे वर्तमानाच्या क्षणांमध्ये जे काम तुम्ही करताय त्या कामाला 100% देणं. ठीक आहे. आता या 3 कन्सेप्ट समजल्यानंतर लक्षात घ्या आपल्या ब्रेनमध्ये का बरं आपण सबकॉन्शियस की उद्यापासून जे आपण शिकणार आहे, तर आपल्या माइंडमध्ये सगळ्यांना माहितीये की ब्रेनमध्ये न्यूरोपॉथवेज असतात. तुम्ही ऐकलं असेल आजकाल हा न्यूरॉनचा शब्द खूप जास्ती आहे. न्यूरॉन स्पेशालिस्ट डॉक्टर्स असतात. तर आता बघा, हा जो ब्लू पाथ तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे, हा ब्लू पाथ म्हणजे याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटीचे वेज.
म्हणजे एखाद्यानी जर रोज विचार केला की मी भाग्यशाली आहे आणि 21 दिवस जर त्यांनी सेम वाक्य रिपीट केलं, तर तो तुमच्या हॅबिट मध्ये आणि नंतर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तनासाठी काम करतो. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. आता विचार करा, पण आपण काय सांगतो कळत नकळत अमोल सर आपल्या माइंडला? काय बोलतो स्वतः हा प्रती? मॅडम. स्वतः प्रती आपण काय बोलत असतो दररोज? मी भाग्यशाली असं बोलतो की मेरे जिंदगी में कितना गम है असं हम्म, म्हणतो? खूप प्रॉब्लेम असं विचार करत राहतो स्वतः. मग आता इथे एनर्जीचा नियम काय म्हणतो? जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते आणि त्याच पद्धतीने तुमच्या जीवनाचा रिझल्ट येतो. आता जर तुम्ही रोज एकच वाक्य बोलून राहिले, मेरे जिंदगी में बहुत गम है, मग आता कळत नकळत तुम्ही कुठली एनर्जी एक्सपांड करताय? सोनल घोडके मॅडम प्लीज निगेटिव्ह. लिहू नका. थँक्यू. तर बघा, कळत नकळत तुम्ही कुठली एनर्जी एक्सपांड करून राहिले तिथे? निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग बोये पेड बबुल का, आम कहा से पाए अशी कंडिशन आपली होते. जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असते सुख, समाधान, आरोग्य, पण कळत नकळत पेरणी आपल्याकडनं चुकीची होत जाते आणि मग म्हणतो अरे मेरी जिंदगी में ऐसा क्यों हो रहा है, मला सक्सेस का मिळत नाही, का प्रॉब्लेम होता? सापडलं सगळ्यांना सोल्युशन की क्यों आपकी जिंदगी में हो रहा है? आता करायचं काय आहे? जाणीवपूर्वक मग सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे, सकारात्मक व्हिज्युअलायझेशन द्यायचं आणि मेडिटेशन मध्ये पण असे 10-20 अफर्मेशन स्वतःसाठी करून टाका. आता मी तुम्हाला एक टास्क, आता रेडी आहात का 21 दिवसात आपल्या जीवनाला सकारात्मकतेत बदलण्यासाठी? तर तुम्हाला एकच उपाय सांगते मी. आता एक 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी देते तुम्हाला. म्हणजे याच्यात तुम्हाला तुमच्या जीवनाचा क्रम लिहायचा आहे. तुमच्या जबाबदाऱ्यांचा एक सिक्वेन्स लिहा कि आप पे क्या क्या जिम्मेदारियां है. जस्ट राइट डाउन. लिहा आपके जिंदगी में क्या क्या जिम्मेदारियां है. 1 ते 10 जबाबदाऱ्या लिहून काढा. चला लिहा बरं, प्रत्येकाने लिहायचं, कोणी थांबायचं नाही. महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाने करा. लिहा, प्रत्येक जबाबदारी लिहून काढा. मुलांचं शिक्षण असेल, घर बांधायचं असेल, अजून काही जबाबदारी असेल, जस्ट राईट डाऊन. प्रत्येकाने लिहायचं आहे. ज्या काही जबाबदाऱ्या लिहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहा. लिहा, सगळ्या जबाबदाऱ्या लिहा. एकही जबाबदारी सोडू नका.
चल. सो आता आपण गंमत बघू की आपण जे लिहिलेलं आहे. सर अमोल सर, पहिलं तुमचं एक पहिले 2-3 वाचा बरं तुम्ही. घर बांधकाम करणे स्वतःसाठी, काय? फॅमिलीसाठी. मुल स्वतःचं घर घर बांधायचं. मला. ओके, हा, सगळ्यांनी ऐकावं. घर बांधायचं. अजून? हा. लहान मुलगी तिच्या इच्छा पूर्ण करायची आहे, म्हणजे जशी मोठी होईल तशी. ओके. त्यासाठी भरपूर पैसा कमवायचा. ओके. नंतर गाडी वगैरे घेणं फॅमिलीसाठी, म्हणजे चला ठीक. हा सर, ओके ओके. नंतर चला, लहान भाऊ वगैरे आपले त्याला. अजून एक जण पाहिजे. गायत्री सोनार मॅडम. चला वाचा बरं, 1 2 3 4 जे काही इच्छा आहे. माईक माईक ऑन करा. आधी आधी माईक ऑन करा गायत्री मॅडम. बोला. शिक्षण शिक्षण करायचंय मुलाचं. ओके, गुड. लग्न पण करायचंय, चांगलं शिकवायचंय, त्याला खूप मोठं करायचंय ओके. आणि एखादं घर करायची इच्छा आहे. घर बांधायची इच्छा. ओके, गुड. आता अमोल सर आणि गायत्री मॅडमच्याच सारख्या जवळपास सगळ्यांच्या इच्छा असतील. आता एक लक्षात घ्या अमोल सर, तुम्ही तुमच्या इच्छांमध्ये जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुमचा स्वतःचा क्रमांक कुठे लागलाय? गायत्री मॅडम, तुमचा स्वतःचा क्रमांक कुठे लागलाय लिस्टमध्ये? छोटच नाही मॅडम. मी नेहमी ऑफलाईन शिक्षण जेव्हा घ्यायला जाते कॉर्पोरेट किंवा स्कूल लेवलवर, तर तिथे हा प्रश्न विचारते आणि खरोखर तुमच्या लिस्टमध्ये तुम्हीच नसता. पण एक लक्षात घ्या, कितीही तुम्ही कमवलं, घर, गाडी, बंगला, पण हे केव्हापर्यंत आहे? जेव्हापर्यंत या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे. ज्या क्षणी गायत्री मॅडम तुम्ही आजारी असाल एखाद्या दिवशी, तर एका दिवसात घरातली आंतरिक रचना अस्तव्यस्त होते, किंवा घरातला कर्ता पुरुष 1 महिना घरी राहिला की अख्खं फायनान्स. आणि तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये जेव्हा स्वतःच नसता, तेव्हा कळत नकळत तुमच्या शरीराचा ऱ्हास करत असता. कारण या शरीराला उत्तम आहार, उत्तम व्यायाम, आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. पण तुम्ही जर स्वतःला वेळ नंबरिंगच नाही दिलं तुमच्या लिस्टमध्ये, तर तुम्ही तुमचे कर्तव्य तर सगळे करून राहिल्या. 2 वेळचं जेवण आवश्यक आहे, जेवून राहिल्या, सगळी कामं करून राहिल्या, पण स्वतःच्या पीस ऑफ माइंडसाठी काहीतरी वेळ देणं खूप गरजेचं आहे. तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचा आहे विचार करा. आणि त्यासाठी स्वतःचा आरोग्य, स्वतःचा आनंद यासाठी थोडा वेळ द्या. कारण तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही मल्टिपल एनर्जीनी कुटुंबासाठी काम करू शकाल. आजच्या क्षमतेपेक्षा डबल क्षमतेने काम करू शकाल. पण तुम्ही दुःखी असाल, तुम्ही तणावात असाल, तर तुम्ही तुमच्या रोजच्या जबाबदाऱ्या पणही नीट निभवू शकणार नाही. आणि म्हणून इथे थोडा तरी तुम्हाला सेल्फ लव्ह वर काम करावं लागेल. कारण विचार करा, तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे. त्यावर किती स्वप्न निर्भर आहे तुमच्या कुटुंबाचे. जसं अमोल सरांनी म्हटलं, मुलीचं शिक्षण करायचं आहे, तिला तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या, कुटुंबासाठी घर बांधायचं. या सर्व गरजा केव्हा पूर्ण होते? बरोबर की नाही? जे आपण या स्वतः जेव्हा तुम्ही स्वतः दिली तेव्हा. आनंदित असाल, स्वतः आरोग्य संपन्न बरोबर. असाल, तरच तुम्ही या सर्व गरजा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकाल. अन्यथा इट विल नॉट पॉसिबल फॉर यू. सो आपका होना बहुत इंपॉर्टंट रखता है आपके फॅमिली के लिए. आणि म्हणून माझे बंधू, माझ्या मैत्रिणी ज्या स्वतःकडे लक्ष देत नाही, आज आरशाकडे स्वतः बघा आणि कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता तुमच्या चेहऱ्यात, तुमच्या शरीरात आणि किती बदल झालेला आहे याचा एक अनुभव करा. आणि घट्ट एक स्वतःला मिठी मारा, येस आय लव्ह यू. की आजपासून स्वतःला म्हणायचं आय लव्ह यू. लोकांना तर म्हटलं आजपर्यंत, पण स्वतःला प्रेम करण्याचं येस आय लव्ह माय सेल्फ म्हणून घट्ट मिठी मारा. कारण आज तुम्ही स्वतःशी मारलेली घट्ट मिठी तुम्हाला पुढचं अजून 10 वर्षाचं यंग लाईफ वाढवून देणार आहे. जो भी अपना लाइफ में उसमें +10 years हो जाने वाली है. तर रोजची मिठी तुमचं वय वाढवणार आहे. स्वतःला दिलेला तो थोडासा वेळ. आपण काय करतो आज, असं नाही की वेळ नाही आहे, पण तो तुम्हाला कळतच नाही. लोकांचा जर स्क्रीन टाइम चेक केला ना,
अरे ज्या रील्स बघून आपल्याला काहीच भेटणार नाही, जे व्हिडिओ ते काहीच, त्याच्यात आपला वेळ वाया चालला जातो तासन तास. मी माझ्या मैत्रिणींना नाही म्हणते, अगं थोडा ब्रेक घे, थोडा स्वतःसाठी वेळ काढ. बंधूंनो, थोडा वेळ काढा, कारण तो तुम्ही काढलेला वेळ तुम्ही नव्या ऊर्जांनी रिचार्ज करणार आहे. कारण काल जे सांगितलं ना, तुम्ही कितीही कष्ट केले, कितीही कमवले, तर ₹1 तो कपाळावर शिक्का लागतो ना, तो सुद्धा सोबत जात नाही. तुम्ही बांधलेल्या महाल, माड्या, घर, गाडी, बंगले, कार. मध्यंतरी मी एक रील बघितली होती. तर त्या रीलमध्ये गंमत सांगते, एक गाडी दिसली पहिले. शेवटून होती मर्सिडीज. मग अजून खूप महागाची गाडी. अशा गाड्या एक 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 करून जात होत्या आणि समोर सगळ्यात कमी किमतीची गाडी होती, जिला फुलांनी सजवलेलं होतं आणि ती सरकारी अँब्युलन्स होती. आता विचार करा, मर्सिडीज, BMW या सगळ्या गाड्या ज्या मागे होत्या ना, त्या ज्या सरकारी गाडीत जाणारा जो व्यक्ती होता शेवटच्या यात्रेवर निघाला, त्याच्या एवढ्या गाड्या देखील त्याच्यासाठी काही कामात पडल्या नाही. तो त्या गाडीत जात होता. मग कितीही तुम्ही केलं ना, सगळं इथेच सोडून जायचंय, म्हणून आजपासून एक नवा संकल्प करू, जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद निर्माण करू. तुमचं असणं कोणाला काट्यासारखं बोचलं नाहीये, तर तुमचं असणं एखाद्याला गुलाबाचा स्पर्श वाटला पाहिजे असं जीवन जगू. कोण कोण प्रॉमिस करताय की आज से आप खुद को थोडासा प्यार कर लोगे, आणि त्या प्रेमाच्या ऊर्जेनी तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुंदर ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटीनी अधिक आनंदाने पुढे देणार आहे. आणि का करायचंय हे, ते एक लक्षात घ्या की आता आपली कशी मानसिकता आहे, की जगाला खुश करण्याची सगळी जबाबदारी माझीच आहे. अरे मैत्रिणींनो, बंधूंनो, पहिले स्वतःची खुशी, आनंद, तुम्ही जर 100% आनंदी असाल, समाधानी असाल, तर तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी छान पद्धतीने निभवू शकणार. तर आजचा होमवर्क हा राहील, की पहिल्या क्रमांकावर स्वतःला आणायचं. पहिल्या क्रमांकावर स्वतःला आणायचं आणि मग प्रयत्न करायचा. बघा किती आनंदाने तुम्ही अनुभव करू शकाल. आणि याच्यासाठी काय करायचं, जे गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत ना, त्या सूचना, आज एक अफर्मेशन लिस्ट करा. मी भाग्यशाली आहे. येस, आय अर्न धिस मच अमाउंट पर मंथ. मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. येस, मला प्रमोशन मिळालेलं आहे. जे जे तुमचे स्वप्न आहे, ते स्वप्न रोज ब्रह्मांडाला सांगा. सकाळी उठल्याबरोबर, कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, एखाद्या अलादीनच्या चिरागसारखं काम करतं. तुम्ही सततच्या ज्या सूचना देता, ते तुमचं जीवन बनत असतं. आणि म्हणून रोज तुम्हाला काय पाहिजे, आणि निसर्गाचा एक नियम आहे, जर विचार करा की एक गव्हाचं बी शेतकऱ्यांनी पेरलं, तर असंख्य बियांमध्ये त्याचं रूपांतर करण्याची ताकद या पृथ्वीमध्ये आहे, या ब्रह्मांडामध्ये आहे. एक आंब्याचं झाड तुम्ही लावलं, तर वर्षानुवर्ष आंबे, हजारो आंबे तुम्हाला भेटू शकतात. तर एक सकारात्मकतेचं, एक पॉझिटिव्ह विचाराचं बीज जर तुम्ही या माइंडमध्ये दिलं, तर तुमच्या जीवनाला मल्टिपल पॉझिटिव्हिटीनी, मल्टिपल सक्सेसनी तुम्हाला जीवन भेटणार आहे. कारण सूर्यकिरणाच्या भिंगातनं एक किरण पाठवला की त्याचे हजारो किरण बाहेर पडतात. त्याच पद्धतीने व्हॉट यू फोकस ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. ज्याच्यावर तुम्ही फोकस करता, ती नेहमीच वाढत असते. सो ऑलवेज फोकस. मग फोकस कशावर करायचा? ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे, त्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट तुम्हाला नाही पाहिजे आहे, तिच्यावर फोकस करायचा नाही. जी गोष्ट तुम्हाला नाही पाहिजे, तिच्यावर फोकस करायचा नाही. आणि याच्यासाठी आज स्वतःचं एक बेस्ट फ्रेंड बना. खुद के लिए समय निकाल. कारण या जगात एपीजे अब्दुल कलाम सर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवराय असतील, रस्त्यावरचा भिक्षकरी असेल, की तुम्ही आम्ही असेल, प्रत्येकाकडे जीवन जगायला 24 अवर्सच दिवसाला आहे. मग फरक काय आहे जीवनामध्ये? कारण त्या 24 तासाचा उपयोग आपण आपल्यासाठी किंवा इतरांसाठी कसा करतो, त्याच्यावर डिपेंड राहतो तुमचा रिझल्ट. कारण प्रत्येक सफल आणि असफल व्यक्तीच्या जवळ फक्त 24 तास आहे. तुमच्या 24 तासाला असं प्लॅन करा, कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, डू ड्रीम, डू डिझायर. जो स्वप्न तुम्ही बघाल, ते पूर्ण करण्याची शक्ती तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी आहे. प्रत्येक वेळेस जीवनामध्ये एक असा मार्ग तुमच्यासाठी असतो, की यशाचा एंट्री करायची आहे, दुःखाची एंट्री करायची आहे, की ऑलवेज सक्सेसची एंट्री तुम्हाला करायची आहे. चॉईस आपली आहे. आणि सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे, आणि याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. नाहीतर जेव्हा ईश्वर आपल्याला
काहीतरी सकारात्मक ऊर्जा देतो, आपण थांबून जातो. सो रेडी आहात आजपासनं जीवनाला पूर्ण पॉझिटिव्हिटीनी परिपूर्ण करण्यासाठी? तर एक लक्षात घ्या, याच्यासाठी एपीजे अब्दुल कलाम सरांचे हे 5 वाक्य तुमच्या जीवनामध्ये बिलकुल पक्के बसले पाहिजे. रोज सकाळी आरशासमोर स्वतःला म्हणा, चिटकवून ठेवा तिथे वाक्य, घरच्या प्रत्येक व्यक्तीला वाचायला सांगा. याच्यानी जीवन बदलणार आहे. ते म्हणजे आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे, आजचा दिवस माझा. हे 5 वाक्य पक्के रोज स्वतःला अफर्मेशन सारखे सांगा. यू विल गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट. याच्यातनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीचा एक रिझल्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणू शकणार आहे. एक लक्षात घ्या, ही प्रेयर जगात बऱ्याचशा लोकांनी यूज केलेली आहे. याचे 15-15 हजाराचे क्लासेस होतात होओपोनो प्रेयरचे. त्याचा सार मी तुम्हाला सांगते. तर रोज सकाळी आपण काय करतो, जे काही कार्य केलंय सरेंडर टू हिम. होओपोनो प्रेयर काय म्हणते, रोज स्वतःला सांगा कुठल्याही कामासाठी. जर एखाद्याचा फायनान्स ठीक नाही, तो काय म्हणेल, हे माय अर्निंग ऑफ दिस मच अमाऊंट पर मंथ. त्याचं अर्निंग गोल आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने रोज 10 मिनिटाचं चॅन्टिंग केलं, त्यातला हळूहळू फायनान्शियल ब्लॉकेज असणं पाहिजे. एखाद्याची हेल्थ चांगली नाही, हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, कारण शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ पाहिजे. हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. त्याच्यानंतर नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम आहे, एखाद्याचं रिलेशन ठीक राहत नाही, हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. या पद्धतीने जर रोज 10 मिनिटं चॅन्टिंग केली, तर तुम्ही तुमच्या त्या त्या प्रॉब्लेमवर हळूहळू, मॅजिक नाही या, प्रॅक्टिसनेच, हळूहळू प्रॅक्टिस केल्यामुळे या सर्व समस्यातनं तुम्हाला तुमच्या जीवनासाठी सकारात्मक बदल होणार आहे. कारण आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. सो आर यू रेडी टू स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ टुडे? जर तुम्ही रेडी असाल तर आपण आजच्या पास्ट लाईफ मेडिटेशनकडे वळूया. आणि आजचं जे मेडिटेशन आहे, या मेडिटेशन मध्ये, कारण उद्या आपण रेकी शिकणार आहे, उद्या आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहे. आणि आज जर का तुम्ही या ऊर्जांना स्वीकारण्यासाठी रेडी असाल, या पास्ट लाईफ साठी जे मी आज तुमचं मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशनसाठी रेडी असाल, तर आय प्रॉमिस यू की जितना आप छोड़ने के लिए तैयार हो जाओगे सारी निगेटिव्हिटी, उद्याची जेव्हा सकाळ होईल तेव्हा तेवढाच पॉझिटिव्हिटी आणि विथ स्माइल तुम्ही त्या ऊर्जांचा स्वीकार करू शकणार आहे. सो तयार आहात सगळे? चलो रिलैक्स, ऐसा कोई डिस्टर्बन्स ना हो, वैसे जगह बैठो आणि फॉलो द पॉझिटिव्ह कमांड्स. जर तुम्ही याचा स्वीकार केला, आई प्रॉमिस कि ये जो 10-20 मिनट आपके जिंदगी के रहेंगे, जो हमेशा हमेशा के लिए आपके लाइफ के बहुत सारी निगेटिविटी को खत्म करने वाले हैं. या मेडिटेशन मध्ये एवढी पॉवर आहे की तुमच्या जीवनामध्ये जर काही निगेटिव्हिटीच्या पॉवर्स असतील, त्या सर्व निगेटिव्हिटीच्या पॉवर्सला संपवण्याची ताकद तुमच्या या मेडिटेशन मध्ये आहे. चलो, सो रेडी? चला, स्वतःला प्रेम करता का? काय प्रश्न विचारला म्हणा, सांगा बरं. गायत्री मॅडम, किती प्रेम करता हो स्वतःला? किती प्रेम करता सांगा. एक गायत्री मिनिट मॅडम, मॅडम. काय झालं? हा बोला, किती प्रेम करता स्वतःला? हो हो, एक मिनिट. जास्त नाही मॅडम. आजपासून स्वतःला थोडं जास्त प्रेम करायला शिका. हो, नक्की नक्की. स्वतःला प्रेम केल्यावर तुम्ही जास्त आनंदी राहाल. जास्त आनंदी राहिला तर जबाबदाऱ्या चांगल्या निभवू शकाल. हो हो हो, नक्की नक्की मॅडम. चला, ओके. सो सगळ्यात पहिले जे शक्य असेल त्यांनी चष्मा काढून टाका. डोळे बंद. जस्ट रिलॅक्स. एक 15-20 मिनिटं एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसू शकाल, अशा पोझिशन मध्ये बसायचंय. इट इज द पॉवर. आज आपण या मेडिटेशन मधनं तुमच्या जीवनाला एक पॉवर देणार आहे. डोळे बंद. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
श्वास सोडायचा आहे. अगेन टेक अ डीप ब्रीथ. होल्ड इट. सोडून द्या. आता इथून पुढे येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करणार आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरातील सर्व प्रकारची नकारात्मकता तुम्ही काढून टाकत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने ओरामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी तुम्हाला भेटत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीराला अलाव करा, मनाला अलाव करा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला दूर करण्यासाठी. आजपर्यंत जो पेन, जो सफरिंग तुम्ही सहन केलेला आहे, त्या प्रत्येक सफरिंगला तुम्ही दूर करण्यासाठी आज रेडी आहात. त्या सफरिंगला दूर करण्यासाठी तुम्ही रेडी आहात. जस्ट रेडी. जस्ट रेडी. बघा, आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूला काही लोक आहे, काही तुम्ही त्यांच्यावर अतीव प्रेम करता, ज्यांच्या केसांनाही धक्का लागला नाही पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. आणि या सगळ्या नात्यांमध्ये तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून आहात. तुमचं अस्तित्व त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्या नसण्याने तुमच्यासाठी जो फरक पडणार आहे त्याही पेक्षा त्यांच्या जीवनात खूप उलथापालथ होणार आहे. आणि म्हणून तुमचं अस्तित्व, तुमचं आरोग्य, तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आजच्या या मेडिटेशनला आपल्याला अगदी मनापासून पूर्ण करायचं आहे. कारण तुमच्या अस्तित्वातला आनंद हा तुमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी आहे, कुटुंबाच्या आरोग्यासाठी आहे, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आहे. यू आर मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फॉर युअर फॅमिली. तुम्ही खूप महत्वाचं पर्सन आहे तुमच्या फॅमिलीसाठी. पण तुमच्या जीवनामध्ये अगदी लहानपणापासून आतापर्यंत असे काही क्षण दडलेले आहेत, ज्या क्षणांमध्ये तुम्हाला कुणीतरी खूप त्रास दिलेला आहे. कधीतरी तुम्हाला खूप वेदना दिलेल्या आहे, कुणाच्या तरी शब्दांनी, कृतींनी तुम्ही खूप डिस्टर्ब झालेले आहात. आजही त्या क्षणांची आठवण आली की मनामध्ये एक वेगळाच कलह निर्माण होतो. आज अगदी आत्ताच्या या क्षणांपासून तुमच्या बालपणापर्यंत ज्या ज्या घटना तुम्हाला आठवतात आहे, त्या प्रत्येक घटनेमध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला शब्दांनी, कृतींनी दुखवलेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. मला माहिती आहे, माफ करणं खूप कठीण आहे. कारण कदाचित समोरच्या व्यक्तीने दिलेल्या वेदना खूप जास्त असतील. पण त्या वेदना आठवून जर स्वतःलाच शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल, तर अशा वेदनेला शरीराच्या बाहेर काढून टाका. तुमच्या शरीर आणि मनाच्या बाहेर काढून टाका. आज अलाउ करा तुमच्या माइंडला, तुमच्या विचारांना, तुमच्या जीवनात दुःख क्रिएट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटनेला माफ करून टाका. जस्ट अलाउ युअरसेल्फ. जस्ट अलाउ युअरसेल्फ. तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक कटू आठवणीला आणि त्याला जबाबदार व्यक्तीला माफ करा. माफ करा. जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ, जस्ट अलाउ युअरसेल्फ. त्यांना माफ करून टाका प्रत्येक घटनेमध्ये. अगदी आत्तापासनं बालपणापर्यंत आठवणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये जी ही नकारात्मक आठवण तुमच्या मनामध्ये आहे, त्या आठवणीला जबाबदार व्यक्तीला आज माफ करा. माफ करताना कदाचित तुमच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागू शकतील, कारण तो क्षण खूप कठीण होता. पण अलाउ करा.
कारण आपल्याला आज स्वच्छ आणि निर्मळ जीवन जगण्यासाठी एक नवी ऊर्जा पाहिजे आहे. तर हे सगळं ओझं काढून टाकायचं आहे. अगदी बालपणापासून आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या वेळेस खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल. कुठल्याही स्वरूपात गमावलं असेल. कदाचित ती व्यक्ती आज या जगातही नसेल आणि तिच्या जाण्याने जे मन तुमचं व्याकुळ झालेलं आहे, ती व्याकुळता कुठेतरी मनामध्ये साठलेली आहे. आज त्या भावनांना देखील व्यक्त होऊन जाऊ द्या. कारण कुठेतरी शरीरावर हे आज भावना आजारांचं कारण बनतात. आपल्या निरोगी आणि स्वस्थ शरीरासाठी मनामध्ये दडलेल्या त्या प्रत्येक दुःखद भावनेला आज मोकळं करा. जीवनामध्ये एखादी खूप जवळची व्यक्ती तुमच्यापासून दूर झाली असेल, त्या व्यक्तीच्या जाण्याने जे दुःख तुमच्या मनामध्ये कुठेतरी गोठलेलं आहे, आज त्या दुःखाला व्यक्त होऊन जाऊ द्या. आज कुठेही संयमाचा बांध लावू नका त्या भावनांवर. कुठेही संयमाचा बांध बांधू नका. जस्ट मोकळं होऊन जाऊ द्या. ती तुमची कदाचित कुणाचे आई-वडील असतील, कुणाचा जोडीदार असेल, कुणाचा अगदी जवळची व्यक्ती किंवा मूल सुद्धा दूर गेलं असेल आणि त्यांच्या जाण्याने जी व्याकुळता वारंवार मनामध्ये निर्माण होते, आज त्या व्याकुळतेलाही मुक्त करा. मुक्त करा. कारण सुंदर जीवन, आनंदी जीवन जगण्यासाठी या सर्व भावना कुठेतरी तुम्हाला त्रस्त करताय. आज सगळ्या भावनांना व्यक्त होऊन जाऊ द्या. जस्ट रिलीज, जस्ट रिलीज. पूर्ण भावनांना वाहून जाऊ द्या, वाहून जाऊ द्या, वाहून जाऊ द्या. प्रत्येक कटू आठवणी आणि कटू आठवणीला जबाबदार प्रत्येक घटनेला आज व्यक्त व्हायला मोकळा मार्ग दाखवा. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. अगदी परमनंटली मार्ग दाखवा तुमच्या शरीर आणि मनाच्या वेदनेतून बाहेर जाण्यासाठी. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. कळत-नकळत तुम्ही या तुमच्या देहावर, ज्या देहातनं तुम्ही सुंदर जीवन जगताय, या देहावर देखील तुम्ही अन्याय केलेला आहे. या देहाला सुद्धा आज मनोमन सॉरी म्हणा. कारण खूप अन्याय केला आपण. आरोग्याची काळजी घेतली नाही. नकारात्मक विचार याच्यात केले. कारण हा देह ईश्वराने जेव्हा तुम्हाला दिला, अगदी पवित्र आणि सुंदर आत्म्यासोबत हा सुंदर देह दिला होता. पण आजूबाजूचं वातावरणातनं जे काही निगेटिव्हिटी आपण आपल्या शरीरावर आज निर्माण केलेली आहे, त्यासाठी आज तुम्हीच तुम्हाला एक घट्ट मिठी मारून जस्ट से आय एम सॉरी. आय एम सॉरी. स्वतःच्या शरीराला म्हणा आय एम सॉरी. आजपर्यंत मी तुझ्यावर खूप अन्याय केले हे देहा. तुला व्यवस्थित कधी-कधी तुम्ही याला जाणीवपूर्वक उपाशी ठेवलं. जाणीवपूर्वक आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आज तू स्वतःची खूप हेळसांड केली आहे. मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. जस्ट से आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. त्याच्यासाठी स्वतःच्या देहाला माफी मागा. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. कारण आपण कळत-नकळत स्वतःवर खूप अन्याय केलेला आहे. जस्ट से आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. 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 या डोळ्यांनी आपल्याला इतकं सुंदर जग दाखवलं. आता आपण सगळ्यांना माफ करून आपल्या देहाला एक थँक यूच्या भावनेमध्ये टाकणार आहे. कारण आज आपण स्वतःला नव्याने भेटणार आहे. नव्याने भेटणार आहे. मनोमन व्हिज्युअलाइज करा दोन्ही तळपायांना. पूर्ण फोकस दोन्ही पायांच्या तळपायांकडे करा. बघा आपण या जन्मापासून आता जे काही आपलं वय आहे, आपल्या शरीराचं पूर्ण ओझं हे छोटे-छोटे पाय उचलतात आहे. कधी चिखलातही फसले आहेत, कधी उन्हाचे चटके बसले आहेत, तरी देखील ते आपला सांभाळ करतात आहे. मनचक्षूंनी त्या पायांना स्पर्श करा आणि तुमचा कदाचित आपण त्याला पेलण्यापेक्षा जास्ती भार वाढवून ठेवलेला आहे, तरी देखील हे पाय आपल्याला मदत करतात आहे. आपल्या शरीराचा भार तोलण्यासाठी त्या दोन्ही तळपायांना मनोमन स्पर्श करून जस्ट से थँक यू, थँक यू, थँक यू, आय लव्ह यू. त्या पायांना स्पर्श करून थँक यू म्हणा. तुमच्या हळूवार तो स्पर्श तुम्ही पायावरनं, तळपायावरनं, पायांपासून गुडघ्यांपर्यंत करताय.
गुडघ्यांना पण थँक्यू म्हणा, पूर्ण पायाला थँक्यू म्हणा. जणू मनचक्षूंनी तुम्ही तुमच्या शरीराला स्पर्श करताय. जेवढं तुम्ही थँक्यू म्हणाल तेवढं कुणाच्या गुडघ्यांमध्ये वेदना असतील, पायांमध्ये वेदना असतील, तो अखंड ब्रह्मांड त्याला हील सुद्धा करतोय. म्हणून मनोमन माफी मागा, कारण आजपर्यंत आपण या शरीराची खूप हेळसांड केलेली आहे. पूर्णपणे माफी मागा, माफी मागा. दोन्ही हात आपल्या पोटावर ठेवा. कळत नकळत आपण कितीदा चुकीचा आहार ग्रहण केला तरी देखील या पोटाने तो आहार पचवलेला आहे आणि आपली निरंतर आपल्याला जगवण्यासाठी ही डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करत आहे. याला थँक्यू म्हणा. जस्ट से थँक्यू, आय लव्ह यू. 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 आपल्या हृदयावर हात ठेवा आणि हृदय आणि लंग्सला इमॅजिन करा की आपल्याला प्रत्येक श्वासासाठी हा लंग्स कंटिन्यू काम करतोय. आपल्याला थोडी दगदग झाली की आपण थोडी सुट्टी आणि ब्रेकचा विचार करतो, पण आपल्याला जगवण्यासाठी हे हृदय, लंग, शरीरातील प्रत्येक ऑर्गन सतत कार्य करतोय. आपण याला थँक्यू म्हटलं नाही. आज संपूर्ण सद्भावनेने आपल्यालाच थँक्यू म्हणा, आपल्या हृदयाला थँक्यू म्हणा, आपल्या लंग्सला थँक्यू म्हणा. विचार करा की त्यांचं असणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. ते निरंतर कार्य करतात आहे फक्त आपल्याला जगवण्यासाठी. जस्ट से थँक्यू, जस्ट से थँक्यू, जस्ट से थँक्यू. दोन्ही कानांना स्पर्श करा, कारण हे दोन्ही कान या ब्रह्मांडातले सुंदर आवाज आपल्या कानापर्यंत पोचवतात आणि त्याच्यासाठी त्यांचं थँक्यू. दोन्ही डोळ्यांना स्पर्श करा की जे सुंदर जग आपण बघू शकतो. आज हजारो लोकांना डोळे आहेत पण बघता येत नाही, कान आहे पण ऐकता येत नाही, तोंड आहे पण बोलता येत नाही. ईश्वराने आपल्याला संपूर्ण सदृढ शरीर दिलेलं आहे. विचार करण्यासाठी सुंदर बुद्धिमत्ता दिलेली आहे. आपल्या अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ऑर्गन सकारात्मकतेने काम करताय. आपण चालू शकतोय, आपण हलू शकतोय, आपण बोलू शकतोय. या सर्व क्रियासाठी ईश्वराने आपल्याला भरभरून ऊर्जा दिलेली आहे. त्या ऊर्जांसाठी ईश्वराचं भरभरून आभार. हे ईश्वरा, तुम्हाला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. मी ह्या डोळ्यांनी सुंदर जग बघू शकतो, कानांनी सुंदर आवाज ऐकू शकतो, मुखाने मी व्यक्त होऊ शकतो. माझ्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन सुंदररित्या काम करत आहे. त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार, कोटी कोटी आभार, कोटी कोटी आभार, कोटी कोटी आभार. आणि आज एक सुंदर प्रॉमिस स्वतःसाठी की आजपासनं इथून पुढे मी प्रत्येक क्षण मी भाग्यशाली आहे. डिक्लेअर करा ब्रह्मांडाला की तुम्ही भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. मी स्वस्थ आहे. मी शरीर आणि मनाने संपूर्ण स्वस्थ आहे. मी शरीर आणि मनाने संपूर्ण स्वस्थ आहे. मी शरीर आणि मनाने संपूर्ण स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. मी मस्त आहे. मी आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. मी जबरदस्त आहे. माझ्या आयुष्यात त्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त येतोय. माझ्या आयुष्यात प्रत्येक कृतीचा रिझल्ट जबरदस्त येतोय. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, आज तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलेलं आहे. माझ्या डोक्यावर रात्री झोपण्यासाठी छत दिलेलं आहे, त्यासाठी तुझा आभार. मला प्रेम करणारे जे नाते संबंध तुम्हाला दिलेले आहे त्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. कारण आज आपण या पृथ्वी तलावर एकटं नाही आहे. कुणीतरी आपल्या जवळ आहे जो आपल्याला प्रेम करताय. आज त्या प्रत्येक प्रेममय ऊर्जेसाठी आभार. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करा. एक सुंदर स्माइल. कारण विचार करा, लाख मुलाचा दागिना आहे हा स्माइल. कुणाला दाखवण्यासाठी नाही, चेहऱ्यावर सुंदर स्माइल. कीप स्माइलिंग. मी भाग्यशाली आहे. मी स्वस्थ आहे. मी सुंदर आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण जीवनाचा संपूर्ण आनंद घेत आहे. मी माझ्या कुटुंबासोबत जीवनाचा प्रत्येक क्षण आनंद घेत आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे.
मी भाग्यशाली आहे. आय एम ऑलवेज हॅपी. मी प्रत्येक क्षण आनंदी आहे. मी प्रत्येक क्षण आनंदी आहे. आज समजा ईश्वराने तुमचा नवा जन्म तुम्हाला दिलेला आहे आणि इथून पुढे जशी कोरी पाटी तुम्हाला जन्माच्या वेळी ईश्वराने दिली होती, तीच कोरी पाटी तुमच्याकडे आहे. पुढच्या या जीवनामध्ये इथून सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने आनंदाने परिपूर्ण होण्यासाठी मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. Smile, smile, smile birthday. It's your birthday. समजा आज तुमचा बर्थडे आहे आणि तुमच्या अंतर्मनामध्ये संपूर्ण शरीरामध्ये दिव्य स्माईलची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. सो शरीराला आज एन्जॉय करू द्या स्माईल एनर्जी सोबत. शरीराचा कणकण आणि रोम रोम आता आनंदाच्या ऊर्जांनी, उत्स्फूर्त आनंदाच्या ऊर्जांनी सेलिब्रेट करतोय. सो स्माईल. बघा तुमच्या प्रत्येक श्वासात एक स्माईलची ऊर्जा तुम्ही इनहेल करता आहे आणि जाताना तुमच्या ओरातनं स्माईलची ऊर्जा बाहेर पडते आहे. कीप स्माइलिंग. आता तुमचा प्रत्येक श्वास हा स्माईल ऊर्जांनी परिपूर्ण झालेला आहे. प्रत्येक श्वासासोबत आनंदाच्या ऊर्जा तुम्ही इनहेल करताय. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. कीप स्माइलिंग. यस, यही हो आप, हमेशा हंसते मुस्कुराते आनंद से जीवन जीने वाले दिव्य आनंदाच्या मूर्ती तुम्ही आहात. साक्षात आनंदाचं रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही आहात. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. It's your birthday. Keep smiling. Keep smiling. You are wonderful. You are wonderful. Whole world is wonderful. हे संपूर्ण जग खूप सुंदर आहे आणि तुमच्या श्वासासोबत एक्झेल केले जाणाऱ्या स्माईल ऊर्जा संपूर्ण वातावरणात पसरत आहे. सो पूर्ण वातावरण देखील स्माइली झालेलं आहे. सो कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. सो कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग. आणि या सुंदर स्माईल सोबत हळूवार बाहेर यायचं आहे. यस, आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय फॅमिली. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक श्वासावर प्रेम करतो. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांवर प्रेम करत आहे. याच स्माईल ऊर्जांसोबत स्लोली स्लोली कम बॅक. हळूवार परत यायचंय. हळूवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. आणि हळूवार डोळे उघडा. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स अँड ओपन युअर आईज. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स अँड ओपन युअर आईज. डोळे उघडल्यानंतर थोडं पाणी पिऊन घ्या. जस्ट रिलॅक्स. तो कसा वाटला? एंजॉय. अभी के वाइब्रेशन कैसे, जिंदगी क्या बोल रही है? सुनीता बाबर मॅडम अनम्यूट करा. कारण मी तुमचे ते इमोशनल सगळे असे असे चेंज होताना बघितले. माईक माईक ऑन करा. बोला. केला. हं. खूप छान वाटलं, हलकं वाटलं. सगळी जेवढी काही दुःख होती ती सगळी बाहेर पडली आणि आता मी माझ्या शरीराचे पण आभार मानते, मनाचे पण आभार मानते, ब्रह्मांडाचे पण आभार मानते आणि खूप आनंदी वाटते. सगळं बाहेर पडलं. खूप छान. ग्रेट. अश्विनी मॅडम अनम्यूट करा.
खूप छान झालं मॅडम ध्यान. आणि आज असंही मी थोडं इमोशनल झालीच होती आणि आज नेमका हा क्लास अटेंड केला आणि हे ध्यान ऐकलं. माझ्या मनातले बऱ्याच गोष्टी हे म्हणजे निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून गेली आणि खूप छान वाटलं. पण एक छोटं प्रॉब्लेम म्हणजे असं ध्यानाला बसलं ना पायाला मुंग्या खूप येतात. मी आताच थँक्यू सांगितलं, मॅडम. ध्यान म्हणजे काही एकाच जागी बसून करायची अवस्था नाही. जिथेही तुम्हाला सफरिंग जाणवतं त्या क्षणी थोडं स्थिर व्हा, श्वासांवर लक्ष केंद्रित करा आणि फक्त मनाला आदेश द्या की येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पोहोचवत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्रांवर सगळी निगेटिव्ह निघून जात आहे. फक्त इनहेल एक्झेल मुळेच तुम्ही हील होऊन जाता. पण प्रॉब्लेम क्या है? इनहेल मध्ये आपण विचार करतो, मेरे जिंदगी में क्या गम है, आणि सोडणाऱ्या श्वासांसोबत कधीच दुःखांना बाहेर काढत नाही. एकदा का हे गणित तुम्हाला जमलं ना, की येणारा श्वास हा सुख, समाधान जे तुम्ही मागाल ते देणार आहे. आणि जाणाऱ्या श्वासांसोबत तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख, कष्ट, वेदना सोडून देऊ शकता. पण आपण कवटाळून बसलोय त्या दुःखांना, वेदनांना. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला, आता जे मी सांगते तुमचे अनुभव तर आपल्याला माहितीच आहे, पण जस्ट काही गोष्टी आपल्याला सोडून देता आल्या पाहिजे. जर त्या गोष्टी सोडून देता नाही आल्या तर ते नकारात्मकतेचे कारण आपल्या जीवनामध्ये आणतात आणि खूप साऱ्या वेदनांचे रिझन्स आपल्या जीवनामध्ये. कारण खूप साऱ्या गोष्टी आपण पकडून ठेवलेल्या आहे. कोणीतरी तुम्हाला काहीतरी म्हटलेलं आहे, काहीतरी दुखावलेलं आहे, आणि त्या गोष्टी तशाच तुम्ही जर पकडून ठेवल्या, वेदना फक्त तुम्हाला, दुःखही फक्त तुम्हाला. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यायला शिका. ओके पूनम मॅडम, काय वाटलं? कारण तुमचे पण इमोशन्स मी बघितले चेंज होताना. माईक ऑन करा. छान वाटलंय मॅडम. आणि मी डिस्कनेक्ट केलंय त्यांना, म्हणजे माफ केलंय आणि डिलीटचं बटन दाबवलंय ऍट द सेम टाइम. ग्रेट, खूप छान. हेच हवंय आपल्याला. कारण नवी आनंद, उद्या जी पॉवरफुल ऊर्जा आपण ग्रहण करायला शिकणार आहे ना, उद्यापासून जो रेकी ऍक्च्युअल शिकणार आहे, त्याच्यासाठी हे सगळं गरजेचं होतं. अगदी डे 1ला जर मी रेकीची ओळख करून दिली असती तर कदाचित तेवढं अटॅचमेंटने तुम्ही तिला स्वीकारलं नसतं. कारण खूप काही ऑलरेडी साठलेलं आहे. त्याच्यावर अजून पॉझिटिव्ह टाका की निगेटिव्ह टाका, तो इफेक्टिव्ह नाहीये. पण आज ज्या गोष्टी तुम्ही सोडल्यात त्याच्यातनं तुम्हाला उद्याची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. छान. This I have been suffering from since I am 23 years old. 23 years old, the first time when बीपी कम हुआ तब मुझे पहली बार पता चला कि बीपी लो क्या होता है, कैसे होता है ये. So can you imagine, now I'm 45 and I'm suffering this since I'm 23. आणि या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत ना, कुठेतरी आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत. हमने दुख रहे कुछ भी रहे, हमने सिर्फ गार्बेज बना दिया अपने माइंड को, बढ़ते गए बढ़ते गए बढ़ते गए, पर उसको बाहर निकालने की कभी राह ही नहीं दी. पण मंजुषा मॅडम, मला एक विचारायचं आहे, जर आपण विसरलो तरी, म्हणजे आज माफ केलंय, ते सगळं केलंय आपण, पण काही इन्सिडेंट असं होतो ते कनेक्टेड टू दॅट पीपल, बट द पीपल इज नॉट अराउंड अस, बट द इन्सिडेंट इज हॅपनिंग विच रिमाइंड अस व्हेरी बॅडली अबाउट दॅम. ओके, आता तुम्ही जर त्या तो घटनेला तसं आठवत ठेवलं, त्या घटनांना जर तुम्ही ऍज इट इज आठवत ठेवलं, तर सफर कोण होत आहे? कुणाची फिजिकल बॉडी माइंड सफर होत आहे? नीच. ती घटना घडून चुकलेली आहे. आणि त्या घटनेला जर मी 1000, म्हणजे समजा एखादा इन्सिडेंट आणि थाउजंड ऑफ टाइम जर आपण त्याला रिपीटही केलं, म्हणजे वर्षानुवर्ष रिपीट केलं, तरी सफर हे आपली बॉडी होते. शरीराची झीज आणि मनाची झीज करतोय आपण त्या एका नकारात्मक थॉटमुळे. आणि जर तो थॉट आपल्या शरीराच्या स्वास्थ्य, शरीर आणि मनाच्या स्वास्थ्याची खेळ करतोय, तर ऍज अ पर्सन, ऍज अ ह्युमन बिंग, फर्स्ट जर जगामध्ये मी म्हंटल की सेल्फ लव्ह का आवश्यक आहे, का कुणाच्या शब्दांनी, कारण मी नेहमी सांगते की
लाईफ मीन्स एकानंतर एक येणाऱ्या घटना, त्याला आपण कधीच थांबवू शकत नाही. आहे का तुमच्या हातात? त्यावेळेस ती घटना तुमच्या जीवनात घडणं, ते शब्द तुमच्या कानावर पडणं, तो इन्सिडेंट तुमच्यासोबत होणं, हे तुमच्या हातात होतं का? किंवा जीवनातली नाही. कुठलीच घटना आपल्या हातात नसते, कारण तो इन्सिडेंट कसा घटेल, काय घटेल हे आपल्या हातात नाहीये. मग ईश्वराने आपल्या हातात काय ठेवलेलं आहे? येणाऱ्या घटनांना आपण थांबवू शकत नाही. एकानंतर एक घटना आपल्या लाईफमध्ये घडतच राहील. आपल्या हातात आहे त्या घटनांवर आपण रिॲक्शन कसं देतो. एकच घटना जर एका व्यक्तीशी घडली तर तो म्हणतो इट्स ओके, माफ करून देतो. म्हणजे साधी एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या गाडीला ठोस मारली, एखादा व्यक्ती काय करतो, गाडी थांबवेल, उतरेल, त्याचे गच्ची पकडेल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला ठोस मारण्याची. एखादा व्यक्ती गाडीतून उतरेल, आपल्या गाडीला नुकसान झालेला नाहीये जास्ती, आणि तो म्हणेल की ठीक आहे माझी गाडी इन्शुरन्स मध्ये, काय याच्याशी वाद घालणार आहे, त्यांनी जाणून बुजून केलेलं नाहीये, हा समज करून घेईल आणि तो गाडी काढून स्माइल करून निघून जाईल. घटना सेम आहे, बट रिॲक्शन डिफरंट आहे. आणि याच रिॲक्शन ठरवतात की कशा पद्धतीने त्या व्यक्तीच्या जीवनाचा परिणाम होईल. कारण बघा, जर समोरच्या व्यक्तीने गच्ची पकडली त्याची, मे बी पोलीस स्टेशन पर्यंत ती केस जाईल, तेही नुकसान सोसण्यालायक होतं, पण यांनी ती केस पोलीस स्टेशन पर्यंत एकमेकांची भांडून नेली. एका व्यक्ती आणि स्वतःचा, एक लक्षात घ्या, एक एक संवेदना, साधा म्हटलं चटका जरी बसला तव्यावरचा किंवा गरम एखाद्या भांड्याला चटका लागला तर पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन तयार होतात. त्या फिअरचे, त्या चटक्याचे व्हायब्रेशन होतात की नाही होतात? मग एका बोटाला लागलेला गरम चटका पूर्ण शरीरावर व्हायब्रेशन करतो. बोटावर पडलेली छोटीशी चीर जर आपल्या पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन चेंज करते. मग तुम्ही एकच घटना वर्षानुवर्ष मनामध्ये साठवून ठेवली तर आतून शरीर किती पोखरल्या जात आहे याचा विचार केला का? मग तुमच्यासाठी तो इव्हेंट, जी घटना जी तुम्ही बदलू शकत नाही, घडली तुमच्यासोबत, आणि मे बी ती खूप वर्स्ट होती, वाईट होती, पण त्या घटनांना पकडून ठेवल्यामुळे जी रोजची तुम्ही शरीराची आणि मनाची झीज करताय ही कितपत बरोबर आहे? जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं असतं, रियली, व्यक्तींना वाटतं की येस आय लव्ह माय सेल्फ म्हटल्याने लव्ह नाही होत. आप सबसे ज्यादा अन्याय करते हो तो खुद की बॉडी पे. क्षमतेपेक्षा जास्ती नकारात्मक विचार करता, क्षमतेपेक्षा जास्ती त्याला राबवता, किंवा जे लोक क्षमतेपेक्षा जास्ती आळस, म्हणजे खूप जास्ती आळसा ते लोळत असतील ना, ते सुद्धा त्या बॉडीला, म्हणजे अति आराम सुद्धा बॉडीला लागत नाही. त्याच्यामुळे कुठलंही काम अति क्षमतेच्या बाहेर करू नये. बॉडी तुम्हाला सिग्नल देत असते की अभी ब्रेक लो, अभी रुक जाओ, पण आपण त्या सूचनांना अनदेखा करते. कोई भी बीमारी एकदम से एंटर नाही करते. आणि अजून तुम्हाला सुंदर सायन्स सांगते की ईश्वराने आपल्या बॉडीला आपोआप हिलिंग करण्याची ताकद पण निर्माण केलेली आहे. आता मला सांगा, फ्रॅक्चर जर एखाद्याचं झालं तर ते हाड डॉक्टर जोडतात का? हाड जोडण्याची ताकद डॉक्टरांकडे आहे का? सांगा, कोणीतरी सांगेल का? सांगा पूनम मॅडम, एखाद्याला फ्रॅक्चर झालं तर ते हाड डॉक्टर जोडतात का? नाही. बरोबर. डॉक्टर काय करतात, एका ऑर्थोपेडिक डॉक्टरचं काम काय की ते हाड एका जागेवर जे डिसलोकेट झालंय, डॉक्टर फक्त त्याला एका लोकेशनवर फिक्स करतात. बरोबर आहे. किंवा जर जास्तीच फ्रॅक्चर झालंय तर डॉक्टर त्याला रॉड बीड लावून एका जागेवर, परत त्यांचं काम काय, ते डिसलोकेट झालेलं त्याला फक्त फिक्स करणं. डॉक्टरांच्या हातात तेवढंच आहे. पण ते हाड जोडण्यासाठी हिलिंग प्रक्रिया इंटरनल लेवलवर आपल्या बॉडीत होते. प्रॉपर जेव्हा रेस्ट घेतो तर नवीन पेशींची निर्मिती होऊन ते हाड आपोआप जोडल्या जातं. येस ऑर नो? इट इज द सायन्स, प्रत्येकाला माहिती आहे. मग विचार करा, जर एवढं तुटलेलं हाड जोडण्याचं ताकद आपल्या शरीरामध्ये आहे, मग जर तुम्ही त्याला आनंदाची नवी निर्मिती करायची आहे किंवा एखादा बिघडलेला आजार ठीक करायचा आहे, ती पण आहे शरीरामध्ये. पण आपण काय करतो, आपण सतत निगेटिव्ह फोकसमध्ये असतो. आता मला खरोखर त्या अशा डॉक्टरांना धन्यवाद म्हणू इच्छिता की जे खरोखर डिसीज रिव्हर्सलवर काम करून राहिले. आता मेडिकल प्रॅक्टिशनर असून आजाराच्या रिव्हर्सवर काम करून राहिले. हे नाही म्हणत की तुम्हाला शुगर झालं तर आयुष्यभर गोळी घ्यावी लागेल, कारण गोळ्यांनी शुगर ठीक होत नाही. शुगरचा पेशंट एका नंबरची गोळी दोन वेळा होते, 2 वेळाच्या इन्सुलिनवर जाते.
पण थँक्स त्या डॉक्टरांचं जे MBBS MD आहेत आणि ते आता सुद्धा त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की हा जो आजार आहे BP शुगर थायरॉइड सारखे कुठलेही आजार जे आहे इट इज द रिफ्लेक्शन ऑफ योर लाइफस्टाइल. तो आप गोलियां खाने में निर्भर मत रहो, यू हॅव टू वर्क ऑन युअर लाइफस्टाइल. जसे एकच सांगते जे आजारांसाठी तुम्ही कारण दिले म्हणून आजाराला कारणांवर वर्क करा, कारण दूर करा, तर तुम्ही परत निरोगी आयुष्य देखील जगू शकता. इट इज द रियालिटी ऑफ युअर लाईफ. ओके, चला ठीक आहे. सो 4 वाजले आपल्याला थांबावं लागेल कारण नेक्स्ट शेड्यूल लागलेला आहे. सो आता आपण इथे थांबू. उद्या भेटू याच ऊर्जांसोबत. व्हॉट इज रेकी, रेकीची विशेषता, रेकीची 5 तत्वाने ऍक्च्युअल रेकी एनर्जी कशी काम करते हे जाणून घेण्यासाठी मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आजचं सेशन कसं वाटलं गुगल रिव्ह्यूची लिंक येईल, नक्की शेअर करा आणि रेकॉर्डिंगसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे व्हॉटिक्स हॅपी लाईफ, ज्याच्यामुळे तुम्हाला डेली रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपले येणारे पुढच्या कोर्सेस देखील तुम्हाला याच पद्धतीने माहिती मिळत जाईल. सो थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. Thank you. थँक्यू.